श्री स्वामी समर्थ। तर खूप दिवस झाला माझा व्हिडिओ आला नाही आहे, कारण आम्ही पिल्लूला बरं नव्हतं म्हणून ॲडमिट केलं होतं। पिल्लूला सहज आम्ही दाखवण्यासाठी घेऊन गेलो होतो, तर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की पिल्लूला न्यूमोनियाचे फर्स्ट स्टेज चालू आहे, त्यामुळे त्याला ॲडमिट करावे लागेल। तर आम्ही खूप घाबरून गेलो होतो, त्यामुळे पिल्लूला ॲडमिट केलं। कारण कोणती वेळ आपल्यावर कशी, कुठून आणि कधी येईल हे सांगता येत नाही। तर इथून पुढे तुम्हाला छान छान रेसिपीज, ब्लॉग वगैरे बघायला भेटतील। पिल्लूचे पण व्हिडिओज मी पोस्ट करणारच आहे। तुम्हाला पिल्लूचे व्हिडिओ बघायला आवडतील का कमेंट करून नक्कीच सांगा, कारण मी अजूनपर्यंत तरी पिल्लूचे व्हिडिओ पोस्ट केलेले नाही आहेत सोशल मीडियावरती वगैरे, पण इथून पुढे नक्कीच शेअर करत जाईन। तर याआधी मी टाकलेल्या व्हिडिओंना खरंच खूप छान प्रतिसाद भेटला आहे, असंच सपोर्ट मला करा। तर सासूबाईंनी बाजारातून मिरच्या आणल्या होत्या, तर म्हटलं ह्या मिरच्यांचं करायचं काय आहे, तर म्हटलं की ह्याचा ठेचा बनवून घेऊया आपण। तर मी मिरच्या स्वच्छ धुवून अशा घेतल्या आहेत। तो व्हिडिओ मी केला नाही धुतलेला, तर मी त्या मिरच्या धुवून पुसून घेतल्या व छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मोडल्या। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले व त्यामध्ये हे मिरच्या भाजण्यासाठी टाकल्या। तर ह्या ठेच्यामध्ये मी लसूण, कांदा, टोमॅटो वगैरे असं काही घालणार नाही, हे आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो। त्यासाठी मी फक्त इथे शेंगदाणेच टाकणार आहे। मिरच्या थोड्याफार असं भाजल्यानंतर मग शेंगदाणे टाकायचे आपल्याला हव्या तेवढ्या, व शेंगदाणेही छान खरपूस असे भाजून घ्यावे व अधूनमधून सारख्या मिरच्या हलवत राहायच्या, कारण मिरच्या एका बाजूने करपून जातील व एका बाजूने वरून हिरव्या तशाच राहतील। तर तुम्ही बघू शकता किती छान असे भाजलेले आहेत, छान असे भाजलेले आहेत। व आता आपण गॅस बंद करून 5 मिनिटे ह्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया। 5 मिनिटांनी आपण थंड झाल्यानंतर खाली उतरवून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि ठेचून घ्यायचं। छान असं आपण ह्याला ठेचून घेणार आहोत। आता पूर्णपणे एकजीव होईपर्यंत ह्याला ठेचायचं आहे। तर बघू शकता तुम्ही